बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढलाय, त्यातून बिबटे हे पाळीव प्राणी फस्त करतायत। त्याचबरोबर नागरिकांवरही बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत। त्यावर उपाय म्हणून बिबट्यांना पुरेसं खाद्य मिळावं यासाठी 1 कोटी रुपये किमतीच्या शेळ्या मेंढ्या जंगलात सोडल्या जातील अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात केली। मात्र ही योजना यशस्वी होणार का, त्यातून काही नवे प्रश्न निर्माण झाले तर त्याला जबाबदार कोण, अशा अनेक शंका पर्यावरण तज्ञ आणि निसर्गप्रेमी उपस्थित करतायत। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे। आज सभागृहात बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर यावर जोरदार चर्चा झाली। बिबट्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्याच्या वेशात सभागृहात प्रवेश केला आणि या समस्येवर शासनाने उपाय शोधावा अशी मागणी केली। त्याला वनमंत्री गणेश नाईक यांनी उत्तर दिलं। बिबट्यांना पुरेसं खाद्य मिळावं यासाठी 1 कोटी रुपये किमतीच्या शेळ्या मेंढ्या जंगलात सोडल्या जातील अशी घोषणा नामदार नाईक यांनी केली। बिबट्यांना त्यांचं खाद्य जंगलातच मिळालं तर मानवी वस्तीकडे ते फिरकणार नाहीत, त्यातून मानवी हल्ले आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांचं प्रमाण थांबेल असा विश्वास वनमंत्री नाईक यांनी व्यक्त केलाय। मात्र या घोषणेवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असून 1 कोटी रुपयांच्या शेळ्यांचा किती कालावधीसाठी उपयोग होईल, त्या शेळ्यांची चोरी झाल्यास जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करतायत।